पहिल्याच दिवशी हा स्कॅम झालाय गाईज. उचलत नाही आहे तर मग आपल्याला एक्स्ट्रा पे करावं लागणार आहे. ऑप्शन नाही आहे काही. किती वेळचा फोन चालूच आहे, रिप्लाय पण नाही देते. गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही निघालो आहोत सुरतसाठी ट्रिपला. ॲक्च्युली सुरतला जाण्याचं एक पर्पज आहे, एक रिझन आहे. ते रिझन काय आहे हे मी येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेलच. पण सध्या आपण हा व्ह्यूचा मजा घेऊया. इथे आम्ही चाळीसगावच्या घाटात थांबलो होतो. सकाळी सकाळी मॉर्निंगला खूप चांगला व्ह्यू होता आणि खरंच हे दृश्य खूप शांत आणि खूप मस्त होतं. मागून असा मोराचा आवाज येत होता, पण तो व्हिडिओमध्ये इतका कॅप्चर झाला नाही, त्यामुळे मी तो काय ऐकता येत नसेल तुम्हाला. पण खरंच खूप छान व्ह्यू होता आणि खूप छान वाटत होतं. मोरचा आवाज येतोय. प्रवास हा कुठलाही असो, ट्रॅव्हलिंग करताना जर तुमची कंपनी चांगली असेल ना, हसी खेळीचा माहोल असेल तर ट्रॅव्हलिंग आरामात होते आणि तुम्हाला इतका ट्रॅव्हलिंगचा थकवाही जाणवत नाही. तसंच माझ्यासोबतची कंपनी खूप चांगली होती. आम्ही 4 जण होतो. सुरतसाठी आम्ही एका पर्पजसाठी चाललो आहे, त्यामुळे रस्त्यात आम्हाला जिथे तिथे चांगले स्पॉट दिसत होते तिथे आम्ही थांबतही होतो आणि व्ह्यूही कॅप्चर करत होतो. जिथे पॉसिबल होत होतं तिथे थांबत होतो. तर खरंच खूप छान वाटत होतं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ट्रॅव्हलिंग करत. त्यानंतर आम्ही थोड्याच वेळात आता गुजरातला पोहोचलो. गुजरातमध्ये ॲक्च्युली आम्ही सुरतमध्ये आहोत. सुरतमध्ये खरंच सुरत मला पहिले मी कधी आलेले नव्हते. सुरतमध्ये फर्स्ट टाईम माझी विजिट होती आणि मला खूप छान वाटलं. सुरतचे लोक, सुरतची वाईब्स, म्हणजे लोकही ॲक्च्युली तिथं सगळी अशी हेल्पिंग नेचरवाली होती. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये आल्याला आमच्यासोबत स्कॅम झालेला अगोडावाल्यांनी केलेला. अगोडावाल्यांनी आमची बुकिंग केलीच नव्हती 4 जणांसाठी अडल्टसाठी. आम्ही 15 ते 20 मिनिटांपासून त्यांना कॉलवरती बोलत होतो आणि हॉटेलचा स्टाफही बिलकुल पण हेल्पिंग नेचरवाला नव्हता. तोही ॲडजस्ट करत नव्हता. ऑप्शन नाही आहे काही. किती वेळचा फोन चालूच आहे, रिप्लाय पण नाही देते. पहिल्याच दिवशी हा स्कॅम झालाय गाईज. तो गाइस वेलकम बैक टू माय चैनल. और हम अभी सूरत आ चुके हैं आणि आता आम्ही आल्यानंतर इथे रूम केली आहे. पहिले अगोडाने आम्हाला खूप स्कॅम केला, खूप मोठा स्कॅम केला अगोडाने. पण आता आम्ही सुरतला दुसऱ्या बघा हे गाईज जसे मूर्खपणा करत आहे. आले नाही ते यांचे चाळे सुरू झालेले आहे. ॲज युजल आपण मराठी लोक सुधारणार नाही आहोत. इथे धिंगाणा घालायला नंबर 1 आहोत. इथे येऊन पण तुम्हाला खायचं सुचतंय. बाई बस ढोकळा, फाफडा, सँडविच. यार फक्त सुरत खायलाच पाहिजे. 4 जणांची बुकिंग केली, भेटले 2, नुकसान झालं आमचं. 4,000 रुपये चालले गेले. आतापर्यंत रिफंड नाही आलं. अजून पण त्याच्यामुळे आम्हाला राग आला आणि आम्ही ते हॉटेल सोडून दुसरीकडे आलो. आणि हा त्याच्यापेक्षा भारी हॉटेल आहे. कोणीच काय नव्हतं तसं. ॲपेक्स हॉटेल, ॲपेक्स विजिट करू नये. त्यांचा स्टाफ चांगला नाही आहे. भंगार हॉटेल आहे ती. रिसेप्शन एकदम भंगार आहे. ह्या हॉटेलचा मालक इथे स्वतः उपलब्ध आहे, तर तुम्ही चांगला द्या. आणि ब्रेकफास्ट एकदम पोटभर देणार आहे. यावंच लागतं. हॉटेल ॲपेक्स आम्ही बुक केली होती. त्याचा स्टाफ अजिबात चांगला नव्हता, म्हणजे बिलकुल पण तो सपोर्टिव्ह नव्हता. अगोडावाल्याने तर स्कॅम केला, पण यांनी पण केला. आणि अगोडावाले होल्डवर ठेवतात आणि 10, 15, 20 मिनिट लिटरली आमचे अर्धा तास तिथं गेलेला. त्याच्यामुळे अगोडावरनं बुक करू नका. तू ठेव ना. चलो भाई जा रहे हम तुरंत घूमने. मी तेच कपडे घातले, मी कपडे चेंज नाही केले. सगळ्यांनी कपडे बदलले, मी नाही बदलले. मी आणि करणनी
आम्ही ॲज इट इज अशाच कपड्यांमध्ये आहोत, कारण बाहेर खूप धूळ आहे, कारण की भयानक धूळ आहे. बघितली रस्त्याने आता आणि ऊन त्याच्यामुळे पण आम्ही खूप काही आहे. चेंज केले नाही. बाहेर भयानक ऊन होतं आणि भयानक धूळ होती. ॲक्च्युली आमचं ज्या रोडला काम होतं तिथे जास्त धूळ होती आणि खूप जास्त ऊन असल्यामुळे मी स्कार्फ उघडला नाही. मला खूप गरम होत होतं. मला माहिती होतं की माझे कपडे खराब होणार आहेत आणि त्यानंतर आम्ही आमचं काम केल्यानंतर मी त्या मार्केटचा व्हिडिओ घेतला नाही. इथे येऊन आम्ही डायरेक्ट बीचवर आलो कपडे चेंज करून फ्रेश होऊन, आणि यांची बकवास चालू होती. हम जैसे आए वैसे पानी उधर पीछे पीछे जा रहा है, नजर नहीं आ रहा है, वो डर गया हमारे से. त्यानंतर वापस सुरतचे सगळ्याच बिल्डिंग अशा छान होत्या. मला तर खूप नवल वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं. असं नाही की मी पहिले कधी काही बघितलेलं नव्हतं. पुणे मुंबईमध्येही मी बघितलेलं आहे, पण इथं काहीतरी असं वेगळं दिसत होतं डोळ्यांना, जे की छान वाटत होतं बघायला. आपल्याला खायला सांग बरं सौरभ. सौरभ, शिवशंकर लस्सी. शिवशंकर लस्सी कुठं भेटती? सुरत मध्ये. बघू जिथं भेटेल तिथं. नाश्त्यामध्ये काय भेटतं आपल्याला? ढोकळा. ढोकला खादा, खमंग ढोकला. ये देखो भाई ऐसे आते ही सो गए ये. रील स्टार करण करतार सिंह, रील स्टार. बहुत रील बनाई आपने बीच पे. सभी खराब हो गई, एक भी अच्छी नहीं है. अरे वो यार हम मैं गया था बीच पे रील बनाने के लिए, लेकिन पानी नहीं था बीच में, समुद्र सूख गया. सुकलेला समुद्र होता तो. बिलकुल पण असा चांगला एक्सपिरियन्स नाही आला. सगळं पाणी मागं जात होतं. आम्ही गेलो तेव्हा मागं चालले गेलं सगळं पाणी. आपल्याला ते मुंबईच्या आणि गोव्याच्या बीचची सवय असल्यामुळं हा बीच आम्हाला एवढा काही खास नाही वाटला. भंगार, हर्सुल लेक. संभाजीनगरचा हर्सुल लेक सारखा वाटला आम्हाला. बोल दीदी. तर आज आम्ही खाल्ला खमण ढोकळा. ढोकळा नाही खाल्ला. कसा होता तो ढोकळा? ढोकळा पण नव्हता ते. कसा होता तो मग? काय इडली होती का? इडली खाल्ली. कशी होती? ठीक ठाक होती. चटणी चांगली. काय आता तुमच्या हातात? ते बरोबर. आता आम्ही वापस रिटर्न चाललो आहोत संभाजीनगरला आणि अजून थोडी शॉपिंग बाकी आहे. गौरवची शॉपिंग अजून बाकी आहे. सो ती शॉपिंग करण्यासाठी आम्ही एक दुसऱ्या साईडला चाललो आहोत, जी की रिंग रोडपासनं थोडीशी लांब अंतरावरती आहे. बघूया तिथं जाऊन काय भेटतं काय नाही. स्टे ट्यून. ही शॉप गौरवने ऑनलाईन शोधली होती. बघू इथे ऑफर चालू होते. 900मध्ये 3 टी शर्ट आणि ते टी शर्ट आपल्याकडे भेटत नाही असं गौरवचं म्हणणं होतं. गौरवने ते शॉपिंग केलीच, त्यासोबत आम्ही पण करून घेतली. गुजराती हरियाणवी मध्ये आ गए. थारी दुकान है, हमारी दुकान से. काय के लकी मैं लकी घ्यायचं का? किती मोठं झालं पण ते. एम साईज आहे. बघ तू पण घालून गौरव सारखं. मला तर टी शर्ट काढावं लागेल. चेंज रूम आहे ना पाठीमागं. ए जाना चेंजिंग रूमला. तुला छोटं होईल कारण ते. कारण तू उलट घातलंय. टी शर्ट. कारण तू उलट घातलंय टी शर्ट. भाई चांगलं दिसतंय.
नाईट म्हणजे तुला असं ट्रॅव्हलिंगला असं करत करत आमचा हा व्लॉग इथेच संपला. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला सांगा. ॲक्च्युली मी न्यू आहे, सो मला काही तितकं नॉलेज नाही आहे व्लॉगचं. तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मला कॉमेंट करून पण सांगा की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्लॉग बघायला आवडतील. म्हणजे मीही शिकेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन देऊ शकेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.